सी आला. तर हा क्वेश्चन विचारलेला आहे, समोर आहे तुमच्या, आणि इथं तुम्हाला फसवतात नेहमी. याच्यापेक्षा वेगळा प्रश्न कधीच आलेला नाही. बाकी साधी सिंपल असतात. सेकंडरी का चेक करा, मिथाइल कीटोन का चेक करा. हा तुम्हाला कन्फ्युज करणारा क्वेश्चन. सो लक्षात ठेवायचं की जर आपल्याला थोडं कन्फ्युजन वाटत असेल तर स्ट्रक्चर काढायचं आणि स्ट्रक्चर काढून बघायचं का तो मिथाइल मध्ये कन्वर्ट होतो का, आणि कोणता अल्कोहोल करून बघायचा, प्रायमरी. सेकंडरी असेल तर काही गरज नाही, बाहेरून तो होतोच. कळलं? हो सर. चला नेक्स्ट. त्याच्या पुढचा 19. मॅच द कंपाऊंड्स. आणि हे फास्ट करायचे क्वेश्चन्स जे येतात ना, मॅच द पेयर्स वगैरे, एवढे गोष्टी तिथं ऑब्झर्व करायला लागतात. त्यामुळे थोडं स्पीड अप करायचं, फास्ट लवकर लवकर, टाइम नाही गेला पाहिजे तिकडे. हा इथं मॅच द पेयर्स आहे बघा, इकडे जास्त लक्ष द्यायचं. इकडचं एखादं नाव लक्षात असेल तर लगेच तिकडे लिंक लागते आपल्याला. सो इथे लिहिलं विथ ल्युकस रिएजंट क्लाउडनेस अपेअर्स 5 minutes. ल्युकस रिएजंट कोणाची डेट देतो? अल्कोहोलची. म्हणजे ऑप्शन कोणता असणार आहे? अल्कोहोलची. हा म्हणजे फोर्थचा कोणता आला? डी. फोर्थचा डी असलेल्या खाली किती आहे? 2. मग इकडे लक्ष द्या, बाकीचे कॅन्सल करत जा. आता सी ला चेक करायची गरज नाही, बी ला तुम्ही चेक केलं तर तुमचा आन्सर येऊ शकतो. बी चा ट्रिपल बॉन्ड आहे, आणि ट्रिपल बॉन्डचे ऑप्शन कोणते बघा इथं. आता ट्रिपल बॉन्ड वर ही असली काही रिएक्शन केली का कधी? काही AgNO3 ची केली का अल्कलाइन हायड्रोलिसिस केले? अल्कलाइन हायड्रोलिसिस केलंय सर. हा मग काय होणार तिथं? समजा मी त्याचं नाव काय येतो, मिथाइल ऍसिटिलीन. मिथाइल ऍसिटिलीन वरती समजा यूज केला AgNO3, देन अच्छा नाही, ती तर आपण घेतलीच करून. काय म्हणणं यांचं? गिव्स व्हाईट PPT विथ अमोनिकल AgNO3. एकदा हे चेक करा, हे बरोबर आहे का? एकदा चेक करा. 2. बी च तुझं म्हणणं सेकंड आहे? नाही, फर्स्ट. बी च फर्स्ट आहे. ए च 2. एकदा परत सांगा. डी चा आन्सर काय आलं? 4. बी च काय आलं ते सांग. बी च नाही माहित सर, ए च 2. अच्छा, ए च 2 आलं तुझं, ठीक आहे. ए इज अ 2. ठीक आहे, ए च 2 आलं तरी आपण चेक करू शकतो. ऑप्शन कोणता आला? सी. आता ए चा 2 कसा आला? तिथं वापरला KOH-CaCl3, आणि आपण त्या दिवशीच बघितलं होतं की ज्या ठिकाणी RNH2 असतो त्याच्यावर CH3 वापरला तर तयार काय होतो? RNC. मी म्हटलं ना, फक्त हायड्रोजनचा काय करायचा? कार्बन. हा म्हणजे आपल्याला रिलेशन भेटलं. ए चा आन्सर आहे सी. पुढे जायची गरज नाही, आन्सर तुमचं आलेलं आहे लगेच. या टाइप मध्ये जा पेपर सॉल्व्ह करताना. तुम्ही सगळे मॅच करत बसू नका, खाली शॉर्टकट शोधायचं लवकर. कळलं एवढं? हो सर. नेक्स्ट. अरे बाकीचे ऑप्शन वरती गेले. ठीक आहे, इथेनॉल, PBr3, अल्कोहोलिक KOH, H2SO4. ते बघेन, रिएजंटचे रोल माहिती पाहिजे. जसं PCl3 क्लोरिनेशन करतो तसं PBr3 काय करणार? ब्रोमिनेशन. हा मग काय आलं? 2 कार्बन, त्याच्या पुढे काय आलं? Br. बरं ठीक आहे. अल्कोहोलिक KOH म्हणजे कोणती रिएक्शन आहे? डिहायड्रोहॅलोजिनेशन. हा म्हणजे तिथून हायड्रोजन बाहेर गेला, सिंगलचा काय झाला? डबल. नंतर काय वापरला? H2SO4 रूम टेम्परेचरला, आणि H2O नंतरून हीट केला असता. H2SO4 डबल बॉन्डवर वापरलं तर काय होऊ शकतं? हायड्रेशन. ऍडिशन केलं होतं ते सल्फोनेशन. हा ते सल्फोनेशन म्हणजे CH3 CH2, आणि आता त्याच्यावर ऍड काय झाला? HSO4. हा ग्रुप ऍड झाला. ठीक आहे, फायनली आपण आता त्याच्यात ऍड काय करणार आहे? वॉटरला ऍड केल्यावर काय होणार? OH अल्कोहोल प्रोड्यूस होणार.
अल्कोहोल तयार होणार कारण हा बाकीचा ग्रुप निघून जाईल आणि तिथं तयार होणार CH3CH2OH. OH. आपल्याला काय विचारलं? झेड विचारलंय. चला झेड आपलं बरोबर आला का एकदा चेक करू. आहे का ऑप्शन? हो सर. थर्ड. ऑप्शन नंबर सी. सी. ठीक आहे, 2 मिनिटं. नेक्स्ट 21. अल्कोहोल दिल्यावर हिटिंग विथ पर आयोडिक ऍसिड. पर आयोडिक ऍसिड लक्षात आहे का? काल झालं ना तुमचं? HiO4. काय येणार त्याचं? चला लिहून घ्या ना आधी नीट. CH2OH सिंगल बॉन्ड, खाली काय CH2OH. OH. ज्या ठिकाणी हा पर म्हणजे HiO4 असतो पिरियोडिक ऍसिड, तर डबल बॉन्ड म्हणजे Lineage. याला मधून तोडतो तो. आणि इथं तोडल्यावर मी काल दाखवलं होतं काय तयार होणार? अल्डिहाइड. अल्डिहाइड म्हणजे HC डबल बॉन्ड OH या टाइप मध्ये. आणि इथं पण म्हणजे हा किती टाइम्स आला? 2 times. ऑप्शन नंबर सी. C. बघा, जर तुम्हाला याचं नाव माहित नसतं, तुम्हाला रोल माहित नसतं, तर तुम्ही किती काय करा येणारच नाही. काही जण जे असतात ना फिजिक्स मध्ये मॅथ्स मध्ये एक्सपर्ट असतात, ते काय करतात, तिकडचं डोकं इकडे लावतात. ते प्रत्येक वेळेस काहीतरी करत बसतात. अच्छा इथून हा बाहेर पडेल, मग हा निघेल. ते नाही करायचं इथं. तुम्हाला याचा रोलच माहित पाहिजे, नाही तर तुम्ही नाही करू शकत काही. रिॲक्शन बॅलन्स करणं ऑर्गॅनिक मध्ये पॉसिबल नसतं बऱ्याच वेळेला. बरेचसे साईड प्रोडक्ट सॉल्व्हंट मध्येच मिक्स होऊन जातात आणि आपण त्यांना कधी लिहित पण नाही इथं. त्यामुळे बरं, आता इथं फिनॉल आहे. फिनॉलला झेड वापरली. इथं चला एकदा आपण करून बघू. याचं काम काय एवढंच सांगा मला, बाकी सगळं साईडला जाऊ. झेडचं काम काय? Oxidation. ऑक्सिडेशन का रिडक्शन? Reduction sir. Reduction sir. रिडक्शन. हे सगळं ही कोणती रिॲक्शन आहे? FC. Friedel-Crafts sir. आपण Alkylation. काय? Alkylation. अल्कायलेशन. Alkylation. आणि केमनो4 काय करतो? आता इथं वरती तर आपल्याला कळलं अल्काईल ग्रुप आहे. Oxidation. हा म्हणजे त्याचं काय बनवणार तो? Acid. ऍसिड. आन्सर कोणतं आलं? Benzoic acid. म्हणजे फिनॉल आहे. फिनॉलचा OH होता. झेडन वापरल्यावर OH गायब झाला, म्हणजे तयार काय झाली? बेन्झिन. Benzene. त्याच्यावर काय ऍड केला तुम्ही? CH3. CH3. केमनो4नी त्या CH3चं काय केलं? Oxidation. So it is a benzene. COOH. ठीक आहे, या टाइप मध्ये आलेला आहे क्वेश्चन. पुढे जाऊ. सगळ्यांना समजतंय का? फास्ट होते? समजते. ठीक आहे. नेक्स्ट वन. हे नेहमीच आपलं H ऍड करायचं आणि जो स्टेबल आहे त्याला ब्रेक करायचं. करा. ऑक्सिजनला अटॅच करून होणार हायड्रोजन. हा, मग आता कोणती साईड तोडायची? जो कार्बोकेटन जास्त स्टेबल असेल. हा तोडला तर हा कोणता होणार? प्रायमरी. हा तोडला तर कोणता होणार? प्रायमरी. प्रायमरीचा नंतरून काय होऊ शकतो? टर्शरी. म्हणजे बेस्ट ऑप्शन कोणता? याला तोडायचं इथून. ठीक आहे, ओके. मग इकडे काय भेटलं? CH3CH2OH असा ऑप्शन कुठे आहे? इथं आणि इथं दिसतो. मग टर्शरी कुठे भेटलाय? ए ला. म्हणजे ऑप्शन कोणता येऊ शकतो? डी का ए? ए सर. ए ना. तरी आपण एकदा करून बघू. इथं अल्कोहोल भेटला, याचा विषय द्या सोडून. इथं एक जॉईन केला. इथं काय? इथं चार्ज कोणता आला? पॉझिटिव्ह. हा कोणता आहे? प्रायमरी. इथं कोणती शिफ्ट होणार? मिथाइल शिफ्ट. मिथाइल का हायड्राइड? हायड्राइड. हा, मिथाइल केली तर तो टर्शरी होणारच नाही ना. मग इथं कोणता आला? पॉझिटिव्ह. ओके, इथं पॉझिटिव्ह आला. त्याच्या पुढे काय करायचं? आता HI मधलं काय बॅलन्स आहे? I मायनस इथं अटॅक करत. इथं आयोडीन आला पाहिजे. असं काही स्ट्रक्चर आहे का आपल्याकडे? नाही सर. नाहीये. मग काय करायचं? पुढं मिसिंग झालं, काय झालं बघा एकदा. तिथे हायड्रोजन अटॅच आहे सर. तो हायड्रोजनच्या ऐवजी आयोडीन पाहिजे होता फर्स्ट मध्ये. परत एकदा बोल.
सर त्यांनी आयोडीन हायड्रोजन शिफ्टिंग केलीच नाही. केलीच नाही. बरं, म्हणजे त्यांनी मायनर प्रॉडक्ट दिलाय, बरोबर ना? हो सर. हा ठीक आहे. मग आपण डायरेक्ट पण लिहू शकतो की सरळ सरळ आपल्याला इथं हाच प्रॉडक्ट भेटणार जो दिसतो तो, फक्त त्याला अटॅच काय झाला, हायड्रोजनचा. ऑप्शन कोणता? ए. फर्स्ट. फोर्थ यायला पाहिजे सर. हा, फोर्थ आला पाहिजे. ठीक आहे, परत आयोडीन येणार ना. ठीक आहे. म्हणजे या टाईपचे रिएक्शन दिसल्या तर तुम्ही नक्की काय काय कराल? पहिल्यांदा ऍड काय करायचं ऑक्सिजनवर? हायड्रोजन. त्याच्यानंतर हायड्रोजन OH ऍड. कार्बोकॅटायन वर आय अटॅच करायचं. हा, ओके. आणि देन जो काय हॅलोजन असेल तो त्याला जॉईन करून द्यायचा. ठीक आहे. समजलं ना सगळ्यांना? हो सर. हो सर. ठीक आहे. 2 मिनिटं. बर, आता आपण हे एक्झाम्पल जे किती टाईपने सोडवलं? 2. आता तिसऱ्या टाईपने विचार करून बघू. तुम्ही ज्यावेळेस सॉल्विंग करता तर या टाईप मध्ये जायचं असतं. कोणताही क्वेश्चन घ्या, एक जरी सोडवला तर नीट सोडवायचं. आता बघा, ऑक्सिजन आहे, लोन पेअर. इथं जे काय दिलंय याचं नाव काय? हॅलो काय? ऍसिड. ऍसिड काय देतो? H+. सो याचा अटॅक याच्यावर झाला आणि बॉन्ड बिकम्स चार्ज. ठीक आहे. हे स्ट्रक्चर इकडे ड्रॉ करू. 1 2 3. 3च्या पुढे ऑक्सिजन, 1 2, बरोबर आहे ना? येस. इथं काय आला? मिथाइल. आणि याला जस्ट आता काय जोडलं तुम्ही? हायड्रोजन. मग ऑक्सिजन वर चार्ज कोणता आला? पॉझिटिव्ह. आता नीट समजून घ्या काय सांगतो ते. तुमच्याकडे सध्या बॅलन्स काय फक्त? I minus. So anything with the negative charge, that is a न्यूक्लियोफाइल. ठीक आहे. आता जसं आपण म्हटलं की इकडं काही आपल्याला कार्बोकॅटायन भेटणार नाही, म्हणजे हा दिलेला कंपाऊंड कोणता आहे? प्रायमरी. आणि प्रायमरी, सॉरी, कंपाऊंडच म्हणतो. कार्बन प्रायमरी, हा पण कार्बन कोणता आहे? प्रायमरी. मग आता ऑप्शन असा येतो की प्रायमरीवर रिॲक्शन कोणती होती? SN1 का SN2? SN1. SN2 सर. SN2 होती. SN2 ही 1 स्टेप आहे, 2 स्टेप आहे? 1 स्टेप. 1 स्टेप रिॲक्शन आहे. 1 स्टेप रिॲक्शन आहे. क्राउडिंग कमी का जास्त पाहिजे? कमी असलं पाहिजे, बरोबर ना? क्राउडिंग आपल्याला कमी पाहिजे. मग आता जर तुम्ही नीट बघायला गेलं तर डाव्या साईडला जो ग्रुप आहे तो खूप बल्की, उजव्या साईडचा ग्रुप काही जास्त बल्की नाहीये. मग आपल्याकडे जो न्यूक्लियोफाइल आहे तो डिरेक्टली अटॅक कुठं करणार? इथं. का? कारण ऑक्सिजनच्या शेजारचा डेल्टा काय असतो? प्लस. मग आयोडीनने तिथे अटॅक केल्यानंतर हा बॉन्ड काय होणार? ब्रेक. म्हणजे हे मी का केलं ते पण सांगितलं, कारण तुम्ही कोणती रिॲक्शन करताय? SN2. SN2 ला कोणता लागतो? प्रायमरी. अजून क्राउडिंग कमी लागतं. अजून एक, मी जो अटॅक केला तो कोणता अटॅक आहे? बॅक साइड अटॅक आहे. तो बॅक साइड अटॅक इकडं नाही करता येणार कारण मागं क्राउडिंग जास्त आहे. त्यामुळे हा ब्रेक झाला. खाली काय भेटलं बघा? ही लेफ्ट साइड ऑक्सिजनला अटॅच काय झाला? H. आणि इकडे काय भेटला? आयोडीन. आयोडीनला अटॅच काय? CH2 आणि CH3. आता बोला ऑप्शन कोणता परफेक्ट आला? आता थर्ड. ऑप्शन नंबर कोणता आला? C. C. कळलं प्रश्न कसा विचारला होता त्यांनी? हो सर. ठीक आहे. आणि जनरली असं देत नाही, ते हिटेड वगैरे नसतं. तुम्ही ऍलन मध्ये चेक करा, तिथं त्यांनी SN1 साठी कोणते कार्बोकॅटायन असतात, SN2 साठी कोणते असतात ते दिलेले. हा झाला 23. नेक्स्ट 24. The general molecular formula which represent the homologous series of alkanol is alkanol. OL म्हणजे फर्स्ट सर. ठीक. फर्स्ट झालं, ठीक आहे, ते बरोबर. इथिलीन ऑक्साइड when treated with the Grignard reagent yields. इथिलीन ऑक्साइड याचं फक्त स्ट्रक्चर आलं पाहिजे, बाकी बरोबर आहे तसं.
ENE म्हणजे डबल बॉन्ड नाही असं मी त्या दिवशी सांगितलं जर वायाला असेल आधी तर. इथ म्हणजे किती कार्बन? 2 कार्बन आणि त्याला Two. OH अटॅच. त्याला काय म्हटलं? 2 कार्बन आणि त्याला फर्स्ट 1 and 2 पोझिशनला OH अटॅच. नाही 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 Oxygen. ते स्ट्रक्चर वेगळं झालं. आठवा थोडं असं काही बघितलं होतं का तू? आता कोणतरी बोल Ring, sir. रिंग. सो देर इज अ फॉर्मेशन ऑफ रिंग. त्या रिंगला नाव काय दिलं आपण? इपॉक्साइड. Epoxide ring. इपॉक्साइड रिंग. इकडे बाकी दोन काय असतात? हायड्रोजन. इकडे दोन काय आले? हायड्रोजन. आता त्याच्यावर काय वापरायचं? ग्रिग्नाट रिएजंट. ग्रिग्नाट रिएजंट कोणता घ्यायचा? समजा CH3Mg(Br). निगेटिव्ह ऑक्सिजन डेल्टा मायनस निगेटिव्ह. कार्बन डेल्टा प्लस हा कार्बन Plus. डेल्टा प्लस म्हणून ऑक्सिजनवर Plus. समजा 2 मायनस आले. आता निगेटिव्हचा अटॅक कुठेही करा कोणत्या पॉझिटिव्ह वर समजा इथं केला तर दॅट बॉन्ड बिकम्स चार्ज. Charge. चार्ज. मग आता काय झालं? इथून सुरुवात करू वरतून. ऑक्सिजन वर चार्ज कोणता आला? निगेटिव्ह. त्याला अटॅच काय? CH2. त्याला अटॅच काय? CH2. CH2. CH2 ला आता काय जोडलं तुम्ही? Mg. Mg का CH3? CH3. CH3. CH3 ला पुढे अटॅच काय? Mg. MgBr. पण आपल्याला हे माहिती नेहमीप्रमाणे हा निगेटिव्ह कोणाला घेणार? पॉझिटिव्ह. पॉझिटिव्ह Mg. Mg. So oxygen along with CH2, CH2, CH3 आणि इथं काय जॉईंट आहे? MgBr. ठीक आहे. नंतरून काय करणार तुम्ही? नेहमीप्रमाणे ऍडिशन ऑफ वॉटर किंवा ऍसिडिक मीडियम. ऍसिडिक मीडियम आलं की Mg कोणाबरोबर जातो? वॉटरच्या OH. OH सोबत. गेला. याला अटॅच काय झाला? H. 1 2 3 3 कार्बन आणि 1 OH. नाव काय? नाव काय? प्रोपॅनॉल. 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 एवढंच केलं तर आपण चलो आपलं बरोबर येतं का बघू आता. आहे का नाहीये? अच्छा प्रायमरी आहे, सेकंडरी. ठीक आहे. कोणता आला आपला? प्रायमरी. Primary alcohol. प्रायमरी अल्कोहोल. ठीक. द मेजर ऑर्गॅनिक प्रोडक्ट इन द रिएक्शन इज. परत तो इथं आयत जोडायचा मग ते ब्रेक करायचा. बघा कोणता येतो? येस. फर्स्ट सर. फर्स्ट. बर बाकीचे बोला. बोला की काय करू शकतो आपण? Sir, परत सांगायचं. याचं मेकॅनिझम सांगू का? हो सर. CH3O CH आणि इथं दोन काय जोडलेले? येस. मिथाइल. मिथाइल. ओके. मग आता इथं ऑक्सिजनला अटॅच कोण होणार? हायड्रोजन. Hydrogen. आणि या ऑक्सिजनवर चार्ज काय आला? पॉझिटिव्ह. पॉझिटिव्ह आल्यानंतरून आपण हे विसरायचं नाही की आपल्याकडं H तर दिला पण अजून कोण सोल्युशन मध्ये अवेलेबल आहे? Iodine. आयोडीन अवेलेबल. ठीक आहे. आयोडीन आला सो तो न्यूक्लियोफाईल आहे. न्यूक्लियोफाईल आहे. रिॲक्शन कोणती होणार? आपल्याकडे जे काय ऑप्शन आहे ते आपण कसं ठरवतो सांगा? SN1 का SN2? SN2 सर. SN2. कारण बघा हा कोणता आहे? सेकंडरी. Tertiary. सेकंडरी. हा कोणता आहे? प्रायमरी. प्रायमरी. Primary. मग सेकंडरी म्हणजे दोन्ही होतात. SN1 आणि SN2 पण होते. पण प्रायमरी अवेलेबल आहे म्हणजे आपण कोणता करणार? SN2. SN2. मग आयोडीनचा अटॅक कुठून होणार? बॅक साइड अटॅक. आणि हा बॉन्ड काय झाला? ब्रेक. सो हे समजलं ना? इथं काय अवेलेबल होतं? 2 मिनिट. इथं काय अटॅच आहे? CH3 आणि याच्यावर चार्ज कोणता? डेल्टा प्लस. ऑक्सिजन वरती डेल्टा मायनस. हा चार्ज आहे बरं का? हा सिम्बॉल आहे पॉझिटिव्ह. हे दोन वेगळ्या गोष्टी असतात. आयोडीनचा अटॅक इथं झाला आणि हा बॉन्ड काय झाला? ब्रेक. सो CH3I प्लस ऑक्सिजनला अटॅच काय? हायड्रोजन O
त्याच्या पुढे जे काही स्ट्रक्चर आहे कार्बन आणि कार्बनला 2 काय जोडलेले CS. Ethyl. तो ऑप्शन कोणता आला फर्स्ट. फर्स्ट. क्लिअर आहे आता सगळ्यांना. हो सर. ओके नेक्स्ट. Which one of the following compound is the most acidic? Aliphatic जास्त acidic असतं का aromatic ते पण बघा. Aromatic. ॲरोमॅटिक. बर मग काय ऑप्शन नंबर सी सर. C sir. ऑप्शन नंबर सी. सी 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 ठीक आहे. याचा प्लस आहे इफेक्ट याचा विषय सोडून द्या. कोणाचा CH3चा हा नॉर्मल आहे याचा सोडून द्या. इथं काय जोडलं NO2. NO2 म्हणजे कोणता इफेक्ट -R. आणि -R रेझोनन्स डिस्टन्स वर डिपेंड नसतो मग तो कुठे. आणि इथं काय झालं OH च्या माग 2 कार्बन नंतर क्लोरीन याचा कोणता इफेक्ट आहे Minus -I. I. मग जर कोणी विचारलं तर सगळ्यात स्ट्रॉंग ऍसिड सी पण त्याच्यानंतर कोणता येणार ए. ऑप्शन नंबर C. करेक्ट सी. सध्या आपल्यासाठी ठीक आहे. बरं येलो पीपीटी काय असतं बोला. Iodoform test. आयडोफॉर्म टेस्ट. मग काय आन्सर विच विल नॉट फॉर्म. मगाशीच झालेला क्वेश्चन आहे परत आलाय 2004 नाही त्याच्या आधी आलेला आहे. बोला. सी सर. सी. Option number C, sir. पहिला अल्कोहोल कोणता आहे फर्स्ट ऑप्शन मधला सेकंडरी. सेकंडरी. आणि सेकंड ऑप्शन मधला पण सेकंडरी. लास्ट ऑप्शन मधला मगाशी आपण चेक केला तो कशात कन्वर्ट होतो मिथाइल कार्बन. मिथाइल कीटो. मिथाइल कीटोन मध्ये. आणि सो ऑप्शन सी येणार कारण सी हा प्रायमरी अल्कोहोल आहे जो आपल्याला नाही चालणार. टेस्ट कोणती होती Iodoform. आयडोफॉर्म. आयडोफॉर्म टेस्ट. ठीक आहे नेक्स्ट. एन प्रोपाइल अल्कोहोल जे काय असेल ते अँड आयसोप्रोपाइल कॅन बी केमिकली बाय विच टेस्ट. ठीक आहे. हा स्ट्रेट आणि हा ब्रँच आहे दोघांना कोण डिफरन्शिएट करू शकतो ओझोनोलिसिस सर. ओझोनोलायसिस. बरं ठीक कसं करणार ते सांगा. Dichromatic test sir. डायक्रोमेट टेस्ट. बाकीचे बोला. तुम्हाला मी काल पण सांगितलं तुम्ही काही पण यूज करू शकता. तुमच्याकडे बुक असेल नेट असेल जे असेल ते यूज करा. फक्त आता आपल्या डिस्कशन चालू असताना तुम्हाला आयडियाज क्लिअर झाल्या पाहिजे. नाही बर आता कोणी सांगितलं परत सांगितलं काय आलं आन्सर तुझं Dichromatic test. डायक्रोमेट टेस्ट. ठीक आहे. डायक्रोमेट टेस्टनी काय होतं प्रायमरी सेकंडरी आणि टर्शरी अल्कोहोल ओळखला जातो. ओळखला जातो. बरं ठीक आहे. आणि आपल्याला ऑप्शन्स मध्ये तेच दिलेले आहे. मग डायक्रोमेट टेस्ट वापरायची म्हणजे ऑप्शन नंबर कोणता सी. सर तिथं ऑक्सिडेशन का आलेले कारण तो ऑक्सिडायझिंग एजंट आहे पोटॅशियम डायक्रोमेट. काय काय दिले तुम्हाला एन प्रोपाइल अल्कोहोल एक दिलाय आणि दुसरा काय दिला होता आयसोप्रोपाइल अल्कोहोल. आयसोप्रोपाइल अल्कोहोल ठीक आहे. हा चला एन प्रोपाइल घेतला 1 2 3 4 चारच नंतर 3. याच्यावरती वापरला K2Cr2O7 ऍसिडिक मीडियम मध्ये. दुसरा आपल्याला कोणता ऑप्शन दिलाय आयसोप्रोपाइल. आयसोप्रोपाइल अल्कोहोल. तर दिस इज आयसोप्रोपाइल अल्कोहोल. याच्यावरती वापरला K2Cr2O7. तर याच्यापासून काय भेटेल पहिल्या कंपाऊंड पासून ते सांगा. दुसऱ्यापासून काय भेटेल ते सांगा. ग्रीन कलर कंपाऊंड. ग्रीन कलर. अच्छा नाही प्रॉडक्ट सांग. प्रोडक्ट नाही लक्षात. प्रॉडक्ट म्हणजे साधं सिंपल आहे की तुम्हाला जो अल्कोहोल दिलाय त्याचा अल्डिहाइड करतो तो म्हणजे इथं काय तयार होणार असा कंपाऊंड. आणि आता हा कोणता अल्कोहोल होता प्रायमरी. हा कोणता आहे
सेकंडरी मग सेकंडरी अल्कोहोलचं काय बनवत होतो? कीटोन. ऍसिड अरे सॉरी, नाही ऍसिड ऍसिड नाही Acid. होणार. ऍसिड कोणाचं होईल? कीटोन अल्डिहाइड. कीटोन ऐका अल्डिहाइडचं ऍसिड होतं आणि सेकंडरी अल्कोहोलचं काय होतं? कीटोन कीटोन होतो. हा. ठीक आहे, म्हणजे थोडक्यात काय, आपले दोन्ही प्रॉडक्ट वेगळे आले, मग आपल्याला सांगता आलं की दोन्ही कंपाऊंड पण कसे डिफरंट आहे. कळलं एवढं? हो सर नेक्स्ट थोडं लिस्ट आउट केलं तर बघा काय काय आलं आतापर्यंत आपल्याला. सारखे प्रश्न आपण करतोय, तर काय काय आलं? प्रायमरी, सेकंडरी आणि टर्शरी अल्कोहोलला डिफरन्शिएट करण्यासाठी. अजून कोणते क्वेश्चन्स आले? ऍसिडिक ऑर्डर बेस आयडोफॉर्म हा, आयडोफॉर्म वर आयडोफॉर्म आली. अजून कोणती आली? ऍसिड अजून ती HI ची टेस्ट आली. HI आणि एक काय देतात आपल्याला ते इथर, आणि मग ते विचारतात त्याच्यातलं SN1 का SN2 झालेली. अजून कोणती? ग्रिग्नार रिएजंट ग्रिग्नार्डचं ऍप्लिकेशन सारखं विचारलं. अजून तो एक विचारला होता CSCl3 HiO4 ची पण आली ती सर परायोडी. HiO4 म्हणजे क्लिवेज, 1,2 डायलचं क्लिवेज. अजून कोणता रिएजंट विचारला? ऑक्सिडायझिंग एजंट KMnO4. हा, त्याच्यात KMnO4 आणि K2 Cr2O7 हे तुम्ही नीट केले लुकास तर. रिएजंट. कोणता? हा, ल्युकस विचारलाय. नेहमीचे आपले क्लोरिनेशन वाले PCl3, PCl5, SOCl2 आणि ब्रोमिनेशन वाला एक आलता कोणता? HBr3 PBr3. ओके, अजून हा हे आलते ना, फ्रिडल क्राफ्ट अल्कायलेशन रिएक्शन आलती. अजून इपॉक्साइड रिंग आलती, ओपनिंग. अजून आता कोणतरी बोललं, काय म्हटली तू? सल्फोनेशनचं विचारलं. सल्फोनेशन, बरोबर. सल्फोनेशन. अजून कोणता कॅटलिस्ट आलता? AlCl3 विचारला होता. अल्कोहोलचं कन्व्हर्जन्स प्रायमरी सेकंडरी. येस, कन्व्हर्जन ऑफ अल्कोहोल. ठीक आहे, म्हणजे तुम्ही नीट बघा की आपल्याला या पॉइंटवर जास्त फोकस करायचं. तुम्ही परत एकदा या पॉइंटला जायची, तुमची थेअरी परफेक्ट करायची. तुम्हाला विचारलं ना की CSCl3 KOH काय, तर तुम्हाला लगेच आलं पाहिजे ती रिएक्शन कोणती आणि त्याच्यात कसलं काय तयार होतं, एक्झॅक्ट माहिती पाहिजे. तुम्ही या पद्धतीने बघा पुढे जाऊन. तुमचा पेपर जो आहे, माझा एक्सपिरियन्स सांगतो बघा. एक मिनिट. OH च्या ऑर्थोला काय भेटतो? CHO सर. CHO. ऑप्शन नंबर बी. ठीक आहे. Which of the following is correct? On reduction, any aldehyde gives secondary alcohol. बघा, एक वाचून बघा. कोणता पण अल्डिहाइड सेकंडरी अल्कोहोल देतो का? नाही सर नाही देत. रिएक्शन ऑफ व्हेजिटेबल ऑइल विथ H2SO4 gives ग्लिसरीन. असं होईल? हो सर. बरं, त्याला मी क्रॉस करून टाकतो. समजा अल्कोहोलिक आयोडीन विथ NaOH gives आयडोफॉर्म. बघा, ऑप्शन्स वाचा, सांगा काय काय ऍप्लिकेशन. हा, बोल काय म्हटली? सी सर. सी ऑप्शन. सर इनवर्ट शुगर म्हणजे हा, ते आता बायोमॉलिक्युल्स मध्ये ते तुम्ही RNS कॉन्फिगरेशन बघितलंय ना? हो सर. हो सर. ते RNS मध्ये समजा एखादी शुगर आधी R असेल आणि तुम्ही रिएक्शन केल्यावरती एच झाली, तर कॉन्फिगरेशन रिव्हर्ट झालं किंवा इन्व्हर्ट झालं, त्याला काय म्हणणार? इन्व्हर्ट शुगर. सो त्या टाइप मध्ये एखादी शुगर आहे जी इन्व्हर्ट होती, एखादी शुगर इन्व्हर्ट होतच नाही, त्याच्यावर तो प्रश्न विचारलेला आहे.
यासाठी लागणार थेअरीचं थोडस माहिती असलं पाहिजे. बघा तुम्हाला आन्सर माहिती घ्यायचं. हो सर, सी बरोबर वाटतं. सी आयडोफॉर्म टेस्ट आहे. बरं ठीक आहे, नक्की ना? हो सर. ठीक आहे, नेक्स्ट. सर, हा बोला. अल्कोहोलिक आयोडीन रिॲक्ट विथ NaOH. हा त्याचं काय? सर ऑप्शन दाखवा ना एकदा परत. हम्म. सर अल्कोहोलिक आयोडीन NaOH सोबत रिॲक्ट केल्यावर थोडी ना आयडो फॉर्म टेस्ट देणार आहे. बर मग ऑप्शन कोणता येईल? सेकंड सर. सेकंड म्हणजे तुझं म्हणणे ठीक आहे, सेकंड टेस्ट आपण आधी सी ला. सर त्याच्यामध्ये नाही आपण काय करू, जो सी ऑप्शन आहे ना त्याला आधी चुकीचं ठरवून बघू. सी ऑप्शनला हा बोल हा. सर त्याच्यामध्ये अल्कोहोल आहे, आयोडीन आहे आणि NaOH आहे. तर आयडो फॉर्म टेस्ट मध्ये पण हेच असतं ना सर. बरोबर आहे. लागलंच तर आपण करून बघू ना ती टेस्ट. कशावर करायची? अल्कोहोल वरती. त्यांनी काय दिलंय? अल्कोहोलिक आयोडीन म्हणजे एक अल्कोहोल घेतला, चला कोणता घेऊ, समजा हा घेतला. आयोडीन आला, आयोडीन कसा ऍड होतो? I2 प्लस त्याच्यामध्ये ऍड केलं समजा NaOH. ठीक आहे. सर आपल्याला अल्कोहोल हा सेकंडरी असायला पाहिजेत ना. आपल्याला काय म्हटली? आयडो फॉर्म टेस्ट साठी अल्कोहोल हा सेकंडरी असायला पाहिजेत ना सर. सेकंडरी असला पाहिजे असं म्हणते तो. ठीक आहे, समजा हा घेतला सीट, म्हणजे मी सेकंडरी घेतला समजा, असा केला सपोज. हा सेकंडरी झाला ना आता? हो सर. सेकंड. झालं की सेकंडरी? हो सर. बर आता मेन म्हणजे याचा प्रॉडक्ट काय काय भेटतो. तर आपल्याला साधारण इथं भेटणार आहे Na कोणाबरोबर मिक्स होणार नाही, हा 2 टाइम्स घ्यायला लागेल. NaI थेअरी जर बघितली तुम्हाला कळलं ते. देन HCOO म्हणजे कोणतं? फॉर्मिक ऍसिड, पण तो सोडियम सॉल्ट भेटतो. आणि आपण दुसरा बघितला तर OH आहे आपल्याकडे. लॉस ऑफ काय होणार इथून? वॉटर. वॉटर. CHI3 याला थोडं चेक असं करू चला, म्हणजे ते रिॲक्शन मध्ये बसेल. ते फॉर्म्युला लिहूया C2H5 OH. आता बरोबर आहे, CHI3. हा बस ही रिॲक्शन होऊ शकते. तुम्ही NCERT मध्ये जा किंवा तुम्ही तुमच्या बुक मध्ये जा बोर्डच्या, तिथे चेक करा, सेम रिॲक्शन तुम्हाला दिसेल. इथं आयडो फॉर्म इथं फॉर्म होत आहे. ऑप्शन कोणता आहे ना? सी. मी तेच म्हटलं, तुम्ही काय करा, तुमच्या ज्या आयडिया आहे, फॉर एक्झाम्पल आयडो फॉर्म टेस्टची आयडिया, ती सगळी क्लिअर करून घ्यायची. आणि नुसतं वाचायचं नाही, वहीमध्ये पण आलं पाहिजे ते. आता 32 ला थोडं डोकं लावून बघा. आयडो फॉर्म टेस्ट इज नॉट गिव्हन बाय. कशावर? सर कशावर? कारण त्याच्यामध्ये 2 कार्बन पहिला कोणता कंपाऊंड आहे? अल्डिहाइड. अल्डिहाइड. दुसरा कोणता आहे? प्रायमरी अल्कोहोल. तिसरा कोणता आहे? कीटोन. चौथा कोणता आहे? कीटोन. कोण देत नाही आपल्या हिशोबाने? इथेनॉल सर. इथेनॉल देणार नाही. ठीक आहे, तर इथेनॉल मध्ये CH3 CH2H हे मगाशी झालं ना, तिसऱ्यांदा आला कंपाऊंड आपल्या याच्यात सॉल्व्हिंग मध्ये. ऑप्शन कोणता आला? बी. समजलं नाही? हो सर. इथेनॉलचं स्ट्रक्चर काय? 2 कार्बन आणि H. इथं मिथाइल अल्कोहोल आहे, सॉरी मिथाइल कीटोन आहे. इथेनॉल मध्ये काय आहे? हे असं स्ट्रक्चर आहे, याच्यामध्ये सेकंडरी अल्कोहोल नाहीये.
हा प्रायमरी आहे. सी मध्ये काय पेंटॅनोन 1 2 3 4 5. 2 नंबरला काय आला का मिथाइल कीटोन आला. 3 पेंटॅनोन 1 2 3 4 5 1 2 3. ओके, हा कंपाऊंड जो आहे हा देईल का? हा, इथं विचारू शकतो आपण क्वेश्चन. डी मध्ये कसं काय आला आयडोफॉर्म टेस्ट? सांगा सांगा सांगा. तुम्ही तिकडं हे करत राहा वहीमध्ये म्हणजे check. हा, बोल बोल. मिथाइल शिफ्ट जर केली तर मिथाइल शिफ्टिंग केली तर येईल ना सर? मिथाइल शिफ्ट करायला रिझन पाहिजे ना काहीतरी. रिअरेंजमेंट एखादी झाली तर होऊ शकतं, पण आपण असं स्वतःहून नाही करू शकत की मिथाइल शिफ्ट केला मग कसं नसतं ते. वेळ गेला तरी चालेल, विचार करा नीट. हेच तुम्हाला तिकडे प्रॉब्लेम देतात क्वेश्चन. तुमच्याकडे जे आहे ते सगळे यूज करून बघा, तिथं मटेरियल जे असेल ते. या लेवलचेच प्रश्न येणार ते तरी. सर इथे हायड्रेशन केलं तर सेकंडरी अल्कोहोल मिळून ती टेस्ट होऊ शकते ना सर? सेकंडरी अल्कोहोल म्हणून म्हणजे तू कोणता ऑप्शन म्हणते याच्यातला? डी वाला का? हा सर हो. हा, याच्यात काय करायचं? हायड्रेशन जर केलं डिहायड्रेशन केलं तर म्हणजे तुझं म्हणणं आहे कसं करायचं पण डिहायड्रेशन? हायड्रोजन जर ऍड केले. हा, हायड्रोजन ऍड केलं ऑक्सिजन वर तर अल्कोहोल होणार असं म्हणणं आहे तुझं. हो सर. आणि त्याच्यानंतर तिथं काय करायचं मग? सेकंडरी अल्कोहोल झाला तो. सेकंडरी अल्कोहोल आयडोफॉर्म टेस्ट देतो सर. देतो, बरं ठीक आहे. मग आता त्यांनी आपल्याला गिवन तसं काही दिलं नाही ना, आपण डायरेक्ट अल्कोहोल कसं करणार त्याचा? करा, विचार करा. का उद्या आन्सर आणणार आहे सर? बोला. सर हो सर. लास्ट काय? लास्ट म्हटलं? CS3 मध्ये H बॉन्ड जर ब्रेक केला तर H प्लस चा अटॅक OH वर थांब थांब, मला होऊ नाही शकतो. कळलं नाही. 1 2 3 4 5. हा तर बोल. सर फर्स्ट नंबरचा किंवा फिफ्थ नंबरच्या कार्बन मधला जर एका CS3 चा H बॉन्ड हा जर ब्रेक केला तर त्या H प्लस हा O वर अटॅक करू शकतो ना सर? कर, तुझं असं म्हणणं आहे की इथला एच काढायचा, ओके, आणि हा इथं अटॅक करेल म्हणजे असं होईल. म्हणजे या ठिकाणी काय आला? OH. ऑक्सिजनवर काय चार्ज आला? पॉझिटिव्ह. आणि इथं डबल बॉन्ड आहे तसंच आहे. मग पुढच्या स्टेपला काय होणार? ऑक्सिजनचे बॉन्ड आपल्याला काय करायला लागेल? कमी करायला लागतील. सो दिस बॉन्ड, या बॉन्डचं काय करणार मग? हा, बॉन्ड इकडे देऊन टाकायचं लोन पेअर दिल्यामुळे. सो दिस बॉन्ड बिकम्स चार्ज, आणि प्लस आणि मायनस काय होतं? न्यूट्रल. सो इथं तयार काय झाला? अल्कोहोल अलॉंग विथ द लोन पेअर. पण आता इथं एक हायड्रोजन कमी झाला, त्याचं काय करायचं? इथला एक हायड्रोजन गेला, आता इथं सध्या काय? CH2. मग त्या ठिकाणी काय करणार? असा एक प्रश्न आहे परत. नाही, लॉजिक बरोबर लावलेलं आहे. तर अजून ट्राय करा, जमतं का सांगा मला.
चेक करायचं, आन्सर चेक करायचं का? हो सर. दाखवतो आन्सर काय बघ, तुम्हीच बघा. तुम्ही सगळे जे लॉजिक लावले ना त्याचे आन्सर किती क्लोज आलं ते बघा, म्हणजे तुम्हाला समजेल जमतंय का नाही तुम्हाला. क्वेश्चन काय होता? Which compound does not give नाही नाही, नंबर Idoform नंबर test? नंबर 32. काय लिहिले वाचा. इथाइल अल्कोहोल, 2 alkenols and carbonyl compound containing these groups show iodoform test. That is acetaldehyde and 2 ketones, etc. So iodoform test is not given by 3-pentanone. म्हणजे आपण जो कंपाऊंड ट्राय करत होतो त्याचा आन्सर काय आहे? ती टेस्ट देणार का तो? नाही. नाही देणार. एकदा वाचून ठेवा, मी परत वरती जायचं ऑप्शन्सला. इथाइल अल्कोहोल फिक्स डोक्यामध्ये CH3 CH2OH. 2 अल्केनॉल म्हणजे काय म्हणायचं त्यांना? मिथाइल अल्केनच्या अल्कोहोल. सेकंडला काय जोडलंय OH, म्हणजे कोणतं अल्कोहोल म्हणतात ते? सेकंडरी. आणि त्याच्यानंतरून Methyl. कार्बोनिल कंपाऊंड्स कंटेनिंग दॅट मिथाइल कीटोन, हे सगळे देतात टेस्ट. दॅट इज ऍसिटाल्डिहाइड. ऍसिटाल्डिहाइडचं स्ट्रक्चर काय? CH3 C डबल बॉन्ड OH अँड 2 कीटोन्स एक्सेट्रा. म्हणजे 2 कीटोन म्हणजे 2 नंबरला C डबल बॉन्ड असलेला. हे सगळे आयडोफॉर्म टेस्ट देतात. सो आयडोफॉर्म टेस्ट इज नॉट गिव्हन बाय दिस. एकदा क्लिअर करायचं, इथंच करून टाकू सगळं. याचं स्ट्रक्चर काय? इथाइल अल्कोहोल. अल्केनॉल, अल्केनॉल म्हणजे कोणता पण एक स्टेट स्ट्रक्चर, त्याच्या सेकंड कार्बनला काय पाहिजे? OH. OH. अँड कार्बोनिल कंपाऊंड ज्यांच्यामध्ये हा ग्रुप आहे CH3 C डबल बॉन्ड हा ग्रुप आहे. पुढे जे असेल ते असेल. हे सगळेच्या सगळे कोणती टेस्ट देतात? Idoform. फॉर्म टेस्ट देतात. हे मगाशी आपण बघितलं होतं. देन ऍसिटाल्डिहाइड त्यांनी एक्झाम्पल द्यायला सुरू केलं. ऍसिटाल्डिहाइड म्हणजे काय? CH3 C डबल बॉन्ड OH. याच्यात कोणता ग्रुप आला? हा आला, म्हणजे हा पण देणार. कीटोन, कीटोन मध्ये 2 कीटोन. 2 कीटोन म्हणजे काय म्हणणं आहे त्यांना? की तुम्ही असं मोठं स्ट्रक्चर काढलं तर मध्ये आधी देऊ नका, कुठं सेकंडलाच कीटोन द्या, तर तो देणार. जर तुम्ही मध्ये द्यायला गेले लाईक दिस तर देणार आहे का? नाही. आणि आपण त्यालाच प्रूव्ह करायचा ट्राय करत होतो, जे प्रूफ होऊ शकत नाही. सो आन्सर कोणता आला आपला आता? डी. D. हे सगळं नीट लिहून घ्या. आयडोफॉर्मचं स्क्रीनशॉट नाही घ्यायची, लिहून घ्या. लिहून झालं सांगा. झालं? हो सर. नाही सर. नीट लिहा सगळं. प्रिव्हियस इयर्स घेतल्यावर तुम्हाला आता वाटतंय का आपण प्रॉपर क्वेश्चन्स घेतोय आणि तुम्हाला एक्झामला जमल आता? हो हो सर. सर. डन झालं का? डन सर. ठीक आहे. पुढचा क्वेश्चन. या सर्व 3-4 तास घेऊन बसा, मग तुम्हाला एकदम प्रॉपर जमेल सगळं.
32 32 चला 33 तर आलाच पाहिजे आता. बोला काय येईल 33च? काय होतं, ग्रिग्नर अटॅक करतो त्याच्यावर आणि मग रिंग ओपन होणार. हो सर. कोणता आला? फर्स्ट. बरोबर. आर चा अटॅक कसा होणार? कार्बन. बॉन्ड बिकम्स CS2 वर चार्ज. चार्ज. आर ला काय अटॅच आहे? CH2 आणि पुढे काय आला? OH. ऑप्शन नंबर ए. नेक्स्ट. Which one of the following compound is resistant to nucleophilic attack by hydroxyl ion? Hydroxyl म्हणजे कोणता? OH. आणि हे पेपरला असं नाही लिहायचं बरं का, थेअरीचा कधी असेल तर. OH मध्ये चार्ज कोणावर पाहिजे नेहमी? ऑक्सिजन. ओके. डायइथाइल इथर, ऍसिटोनायट्राइल, ऍसिटामाइड, मिथाइल ऍसिटेट, काय वाटतं तुम्हाला? एक साधी गोष्ट आहे, तुमच्याकडे न्यूक्लियोफाइल आहे. न्यूक्लियोफाइल कुठे अटॅक करतो? आतापर्यंत तुम्ही काय बघितलं? ऑक्सिजन वर डेल्टा काय असतो? मायनस. कार्बन वर डेल्टा प्लस. मग इथं अटॅक करतो, सो याला काय म्हणतो आपण? इलेक्ट्रोफिलिक सेंटर. मग आता तुम्ही बघितलं तर ऍसिटोनायट्राइल झाला, ऍसिटामाइड झाला, मिथाइल ऍसिटेट झाला, या सगळ्यांमध्ये तुम्हाला डबल बॉन्ड भेटेल. फक्त याच्यात डबल बॉन्ड नाहीये. स्ट्रक्चर काय याचं? 1 2 ऑक्सिजन 1 2. आता इथं कुठे अटॅक करणार आहे? तुम्ही म्हणाल इथं डेल्टा प्लस आहे आणि इथं काय डेल्टा प्लस. विचारलं काय? हा, आता इथं अटॅक होणार नाही. का नाही होणार? की असं नसतं की प्लस आणि मायनस आहे म्हणून अटॅक होतो. न्यूक्लियोफाइल इथं कधी अटॅक करतो? ज्यावेळेस इथं शेजारी काय असणार आहे? लिव्हिंग ग्रुप. मग तो अटॅक झाल्यावर तो बाहेर पडतो. याला कोणती रिॲक्शन म्हणतो आपण? सबस्टिट्यूट. पण इथं तसं काही नाहीच आहे. इथं CH3 दोन्ही साईडला, सो पहिली रिॲक्शन होणार नाही म्हणून ऑप्शन ए. बाकी सगळे होऊ शकतात. कळलं? हो सर. बर. कोणती विचारलेली आहे? सर इथं एक तर OL आहे. OL म्हणजे सल्फर. काय म्हटली? काही नाही. नाही, सल्फोनेशन नाही. सल्फोनेशन डिहायड्रेशन सर. डिहायड्रेशन. याचं स्ट्रक्चर काढू की? ब्युटेनॉल 1 2 3 4. 2 नंबरला काय? 2 ब्युटेनॉल म्हणजे 2 ला OH आणि 3 ला काय? 2 मिथाइल. बरं, आता हिटिंग करा. हा कोणता कार्बन? अल्फा. इकडचा बीटा, इकडचा पण काय? बीटा. मेजर प्रोडक्ट कुठे भेटेल? जास्त क्राउडिंगला. म्हणजे इथं काय आला पाहिजे? डबल बॉन्ड. पण इथं डबल बॉन्ड येऊ शकतो का असा? हो सर. कसं काय येईल? इथं डबल बॉन्ड करून बघा बरं. नाही सर. नाही ना. मग डबल बॉन्ड कुठे भेटेल? इकडेच या साईडला भेटेल असं. बरं, अच्छा. मग याच्यात त्यांनी सिस्टानचा पण ऑप्शन दिलेला आहे. मग बघा आता कसं करायचं. तुम्ही वॉटरचा लॉस केला, ठीक आहे. काही मिसिंग आहे का आपल्या याच्यात? स्ट्रक्चर बरोबर 3 डायमिथाइल ब्युटेनॉल. वॉटर गेला. कार्बोकॅटायन आहे. इथं काय करणार बोला आता. इथून समजा आपण स्टार्ट केलं तर H2SO4. बोल. बीटाचा जो कार्बन त्याच्यावर हायड्रोजन प्रेझेंटच नाहीये सर. कोणता बीटा? बीटा डॅश का बीटा? लेफ्ट बीटा सर. तिथं हायड्रोजन नाही. बरोबर. ते काय करायचं थोडक्यात सांगतो. डिहायड्रेशन करताना H2SO4 का डिहायड्रेशन करतो? कारण तो स्वतः काय देतो? H+. इथून रिमूव्ह काय होणार? वॉटर. पुढच्या स्टेपला इथं काय आला? कार्बोकॅटायन. मग आता आपण डायरेक्ट समजा हे करायला गेलो, काय म्हणतात की मायनस याला स्टेबल करायला गेलो,
तर इथं तुमच्याकडे ऑप्शन काय आहे, इथला एक हायड्रोजन इथला घ्यायचा हायड्रोजन, इथं द्यायचा आणि डबल बॉन्ड बनवायचा, हा एक ऑप्शन आहे. दुसरं ऑप्शन जर तुम्ही बघायला गेले तर दिलेला कार्बोकॅटायन कोणता आहे, सेकंडरी, आणि इकडं मिथाइल ग्रुप आहे, मिथाइल शिफ्ट केली तर काय होणार, टर्शरी. टर्शरी. सो या ठिकाणी इथं आला या टाइप मध्ये, आणि इथं तुम्हाला भेटला मिथाइल, आणि याच्यावर तयार झालेला कार्बोकॅटायन कोणता आता, टर्शरी. किती कार्बन आहे त्याला, 3 कार्बन जोडलेले आहे. आता त्याला स्टेबल करायचं असेल तर काय करायला लागेल, त्याला थोडं नीट. हायड्रोजन डबल बॉन्ड. येस येस बोला बोला. हा, हायड्रोजन हायड्रोजन रिमूव्ह करायचा, कोणता करायचा, कुठलाही केला तरी दोन्ही साइड कशा आहे, सेमच आहे. सेम. ओके, आता याचं नाव करा फाइंड आउट. नंबरिंग कसं करू, डबल बॉन्डनी का सिंगल बॉन्डनी सुरू करू, डबल बॉन्ड. डबल बॉन्ड. म्हणजे 1 2 3 4. सो 2 3 डायमिथाइल. डायमिथाइल, डायमिथाइल 2 One ब्यूटाइल. 1 ब्यूटीन. ऑप्शन सी सर. 2 3 डायमिथाइल 1 ब्यूटीन. ओके, 2 3 बरोबर आहे. ठीक आहे, ऑप्शन कोणता आला, सी. नक्की ना, हो सर. तिथं पॉझिटिव्ह चार्ज होता. नाही नाही नाही, चुकलं ना आपलं. टर्शरी. ऐका काय चुकलं ते सांगतो. डबल बॉन्ड एक याला काय म्हणतात, एक्झो डबल बॉन्ड आहे, आणि इथं पण डबल बॉन्ड झाला असता ना, हो सर. मग तो जास्त क्राउडेड आहे, मग तो मेजर प्रोडक्ट आहे अकॉर्डिंग टू विच रूल, सेट झेड. म्हणजे खरं तर आपला बॉन्ड असा आला पाहिजे, इथं मिथाइल आणि मध्ये काय आला, डबल. डबल बॉन्ड. आता याचं नाव सांगा, 1 2 3 4. 2 3 डायमिथाइल 2 ब्यूटीन. ऑप्शन नंबर ए. फर्स्ट. ओके, हे या टाइप मध्ये करायचं, समजलं आता. परत एकदा सांग, समजा. अरे ब्लॅक कलर. कंपाऊंडचं स्ट्रक्चर काय, 1 2 3 4 ब्युटेनॉल. सेकंड म्हणजे हा समजा घेतला, सेकंडला इथं काय OH आणि इथं 2 मिथाइल. नीट बघा आता, फर्स्ट स्टेप मध्ये इथून मायनस काय होणार, H प्लस केलं, हा ग्रुप जाणार, म्हणजे ऍक्च्युली आपण मायनस काय केलं, H2. इथं चार्ज कोणता आला, पॉझिटिव्ह असलेला कार्बोकॅटायन कोणता आहे, सेकंडरी. हा ग्रुप इकडं मूव्ह केला, याचं नाव काय, मिथाइल. सो इट बिकम्स अ मिथाइल शिफ्ट. पुढच्या स्टेपला काय झालं, हा तुमचा जो कार्बन आहे याच्यावर चार्ज कोणता आला, पॉझिटिव्ह, आणि इथं कोणता ग्रुप अटॅच झाला, मिथाइल. याला मी परत नीट लिहून घेतोय फक्त. इथं मिथाइल आहे, इथं मिथाइल आहे, आणि याच्यावर चार्ज कोणता आला, पॉझिटिव्ह. ओके, मग हा जो पॉझिटिव्ह आहे याचा आता स्टेबल करायचं, म्हणजे आपण मायनस काय करणार, H. मग हा जो कार्बन आहे इथला ज्याच्यावर पॉझिटिव्ह चार्ज आहे, त्याच्या शेजारचा कार्बन अल्फा की बीटा, अल्फा. नक्की. बरं ते जाऊ द्या, याला स्टेबल करायला आपल्याला हायड्रोजन पाहिजे. किती हायड्रोजन आहे आपल्याकडं पॉसिबल, हा एक हायड्रोजन आहे, 2. तो इथं येऊ शकतो, आणि इथला एक हायड्रोजन आहे, इथला पण आहे. पण जर आपण बघितला हा जो हायड्रोजन आहे हा घेतला तर बरोबर तो सेंटरला डबल बॉन्ड देणार, आणि विच इज मोर स्टेबल अकॉर्डिंग टू विच रूल,
ZZ. सो याचं नाव काय 1 2 3 4 2,3 डायमिथाइल 2 डॅश ब्युटीन. ऑप्शन नंबर फर्स्ट. क्लिअर आता. हो सर. हो सर. ठीक. नेक्स्ट पुढचा. ऑन इटिंग द ग्लिसरॉल विथ कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 ऑन कंपाऊंड ऑप्टेन बॅड ऑर्डर. ठीक आहे. ग्लिसरॉलचं स्ट्रक्चर काय? CH2 CH2 CH CH2 CH2 आणि OH. तिन्ही कार्बनला OH अटॅच. अच्छा, म्हणजे ई काढायचा ना. हो सर. हो सर. ठीक आहे. काय वापरलं त्याच्यावर? कॉन्सन्ट्रेटेड H2SO4. काय होईल? डिहायड्रेशन. हा ठीक आहे. डिहायड्रेशन झालं. पुढं वरचा OH गेला, वरती काय भेटणार? CHO. इथला OH गेला, मग कार्बनला काय राहिला? हा ठीक आहे. इथले दोन्ही गेले म्हणजे CH डबल बॉन्ड. इकडे काय आला? CH2. अजून काय केलंय का? नाही नाही नाही. ठीक आहे. एवढं झालं. हे कळलं हे काय केलं ते? हो सर. याचं नाव काय? फॉर्मिक ऍसिड. ऍसिड असू शकतं काय? नाही. नाही. अल्कोहोल नाही. सल्फेट नाही सल्फर आहे का त्याच्यात? नाही. मग काय येणार? ए ॲक्रोलिन. 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 Next, the compound which does not react with sodium is acid, secondary alcohol, primary alcohol, ketone. बोला. विचार करून बघा ना तुम्ही. ऍसिडचा सोडियम सॉल्ट बघितलं याच्या आधी, बरोबर ना. हो सर. म्हणजे तो रिॲक्ट झाला म्हणून तो फॉर्म झाला ना. अल्कोहोल पण होतो. अल्कोहोल मध्ये पण ONA असतो. सो हा पण होतो, मग हा पण होणार. मग कोणता होणार नाही? डी. ऑप्शन नंबर डी येणार. कधी असं बघितलंय का? असं नाही होणार कधी. ठीक आहे. सो ऑप्शन कोणता आला? डी. इथेनॉल and dimethyl ether form a pair of functional isomer. The boiling point of ethanol is higher than the dimethyl ether due to the presence of. ठीक आहे. चला क्वेश्चन बघा. इथेनॉल घेतला, डायमिथाइल इथर, पेअर ऑफ फंक्शनल आयसोमर. बघा मॉलिक्युलर फॉर्म्युला दोघांचा कोणता आहे? C2H6O. मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम बट स्ट्रक्चर इज डिफरंट. म्हणून एकमेकांचे काय झाले? आयसोमर. The boiling point of ethanol is higher than dimethyl ether. So याचा बॉइलिंग पॉइंट जास्त आहे, याचा बॉइलिंग पॉइंट कमी आहे. याच्या मागे रिझन काय? एकदम साधं सोपं रिझन आहे, तुम्हाला माहित पण असेल. हायड्रोजन बॉन्डिंग. हायड्रोजन बॉन्डिंग. ठीक आहे. जे कशामध्ये ऍबसेंट आहे? इथर मध्ये. इथर मध्ये. ठीक आहे. जसं वॉटर मध्ये असतं तसं अल्कोहोल मध्ये पण असतं. ऑप्शन कोणता आला? बी. ए. नाही ए. इथेनॉल आला ना. ए ना. बाकी ऍसिडिटी. बोल. सर, हा हायड्रोजन बॉन्डिंग असेल तर बॉइलिंग पॉइंट हा जास्त असतो का? कसं असतं की प्रत्येक फंक्शनल ग्रुप मध्ये स्वतःचा बॉन्ड असतो. हायड्रोजन बॉन्डिंग हा एक मिनिट. कोणताही फंक्शनल ग्रुप घे, स्वतःचा बॉन्ड असतो ना. पण हायड्रोजन बॉन्डिंग हा एक एक्स्ट्रा बॉन्ड तयार होतो त्याच्यामध्ये. मग जेवढे बॉन्ड एक्स्ट्रा तेवढी त्याला एनर्जी ब्रेकिंगला कशी लागणार? एक्स्ट्रा. जास्त. मग जास्त हीट दिली की बॉइलिंग पॉइंट पण कसं होणार? जास्त. जास्त. चार स्ट्रक्चर आहे. चार स्ट्रक्चर मध्ये मला कॉमन गोष्ट काय दिसते? 3 आहे वाटतं. 3 मध्ये काय कॉमन आहे? फिनॉल. आपल्याला ऍसिडिटी विचारली तर मिथॉक्सी म्हणजे कोणता असतो ग्रुप? OCH3. कोणता इफेक्ट? +R. +R. मिथाईलचं नाव काय म्हणजे स्ट्रक्चर काय? CH3. +R. कोणता इफेक्ट? +R. NO2 नायट्रो कोणता? -R. आता तुम्हीच सांगा सगळ्यात स्ट्रॉंग ऍसिड कोणतं? -R. P नायट्रो पहिलं आलं. दुसरं कोणतं आलं?
मिथाइल फिनॉल. मिथाइल. आणि तिसरं कोणतं आलं? मिथॉक्सी. कारण याचा पॅरामिथॉक्झिफिन. हा रेझोनन्स इफेक्ट इज मोर पॉवरफुल. लेस ऍसिडिक. हा येस. ऑप्शन बघायची गरज नाही, डायरेक्ट केला. 40. Which one of the following on oxidation gives a ketone? सेकंडरी अल्कोहोल. नीट बघा. All of this. ऑल ऑफ दिस कसं काय म्हणता तुम्ही? आपण बघितलं ना की प्रायमरी अल्कोहोल काय देतो? सेकंडरी सॉरी, अल्कोहोल. प्रायमरी अल्कोहोल काय देतो? अल्डिहाइड. सेकंडरी काय अल्कोहोल. देतो? कीटोन. कीटोन देतो. तो ऑप्शन कोणता आला? बी. बी अच्छा, सर. अरे कीटोन विचारलं. ओके, सॉरी. मग काय ना बी. बॅकग्राऊंडला कोणाचा आवाज येतोय? माईक बंद करा. प्रतिभा. हा. 41. What is formed when primary alcohol undergo catalytic dehydrogenation? म्हणजे हायड्रोजन मायनस केलं तर काय फॉर्म होऊ शकतो प्रायमरी अल्कोहोल पासून? अल्डिहाइड. Aldehyde. ते मगाशीच केलं तर आपण प्रायमरी अल्कोहोल पासून तयार होतो अल्डिहाइड. हायड्रोफॉर्म टेस्ट मध्ये एक एक्झाम्पल आलं तिथं. वेन हायड्रोक्लोरिक ऍसिड गॅस म्हणजे HCl गॅस इज ट्रीटेड विथ द प्रोपीन डबल बॉन्ड इन द प्रेझेन्स ऑफ बेन्झॉइल परऑक्साइड. काहीतरी विचारतात बघा. काय केलं त्यांनी? प्रोपीन म्हणजे डबल बॉन्ड, त्याच्यावर ऍड काय करतात ते? HCl. कोणाच्या प्रेझेन्स मध्ये? बेन्झॉइल परऑक्साइडच्या. परऑक्साइड. म्हणजे कोणता रूल आहे? अँटी अँटी क्लोरीन शेवटी भेटला. ऑप्शन बघा कोणता येईल? 1 प्रोपाइल क्लोराइड. N प्रोपाइल क्लोराइड. डी सर. आपण अँटी केला ना, अँटी मध्ये इथं H च्या ठिकाणी C बरोबर दिला. हा, ऑप्शन कोणता आहे ना? डी सर. ओके, लास्ट ऑप्शन. हाऊ मेनी आयसोमर्स ऑफ दिस कंपाउंड विल बी प्रायमरी अल्कोहोल? आता हे सगळं ड्रॉ करत बसायला लागेल. 4 सर. 4. याच्या आधी सॉल्व्ह केले का? हो सर. हायड्रोकार्बन. ठीक आहे. हे करता येईल ना तुम्हाला? जायचं का पुढं? बोला काहीतरी. हो सर. ठीक आहे. काही नाही, सगळे स्ट्रक्चर ड्रॉ करून बघायचे. एक N काढायचा, दुसरा आयसो, तिसरा निओ, नंतर सेकंडरी, नंतर टर्शरी. जेवढे पॉसिबल होतात तेवढे बघू देत आन्सर. चला, आता तुम्हाला दिसतंय की आपण शेवटी आलोय. मिथेनॉल इज इंडस्ट्रियली प्रिपेअर्ड बाय. थेरोटिकल क्वेश्चन आहे बघा, सांगा काही. येस बोला. तुमच्यासाठी सोडून देतो. थेरोटिकल का सांगू आन्सर? हो सर. सांगा सर आन्सर. आन्सर इज लास्ट वन. कोणतं? फास्ट. रिडक्शन ऑफ CO युजिंग H2 आणि तो कॅटलिस्ट आहे तिथं. ठीक आहे. HBr रिॲक्ट्स फास्टेस्ट विथ. बोला. सगळे अल्कोहोल आहे, कोणता अल्कोहोल जास्त रिॲक्टिव्ह असतो? टर्शरी. याच्यातला टर्शरी कोणता आहे? बोला. प्रॉप म्हणजे 3 आणि मिथाइल. सेकंड आला ना, हा कोणता आहे? टर्शरी. ऑप्शन नंबर 3. सेकंड सर. येस. When phenol is treated with excess bromine water, it gives. तिथे एक्सेस लिहिला, त्याच्यातच आन्सर आलाय. डी सर. डी. 2,4,6 ट्रायब्रोमोफिनॉल. येस, ब्रोमोफिनॉल. करेक्ट.
The compound which react fastest with Lucas reagent at a room temperature. शोधा टर्शरी सापडतो का? कोणता टर्शरी सर कोणता ऑप्शन सी 2 मिथाइल प्रोपेन. ऑप्शन डी आहे ना, डी. टू ऑल वन बघून आपण लास्ट ऑप्शन बरोबर. Which one of the following compound will be most readily attacked by an electrophile? Electrophile चा चार्ज कोणता? पॉझिटिव्ह. पॉझिटिव्ह. मग इथं निगेटिव्ह Positive. कोण आहे? क्लोरोबेन्झिन आहे, बेन्झिन आहे, टोलिन आहे का फिनॉल आहे का काय बघा. क्लोरोबेन्झिन. बेन्झिनला कोणता इफेक्ट? मायनस आहे. त्याचे इलेक्ट्रॉन कमी होणार, नाही चालणार. बेन्झिनला कोणाचा सपोर्ट नाही, ओरिजिनल कंपाऊंड. टोलिन मध्ये बेन्झिनला काय असतो? प्लस आहे. प्लस आहे. आणि फिनॉल मध्ये कोणता असतो? प्लस आर. म्हणजे प्लस आर हा जास्त पॉवरफुल आहे. सो ऑप्शन कोणता आहे ना? सी. ठीक आहे. देन प्रोपिन कॅन बी टिकेटेड. प्रोपिनचा काय बनवतात ते? 1 प्रोपेनॉल. साधा सोपा प्रश्न विचारलाय. डबल बॉन्ड आहे आणि हा झाला. आठवा कोणती रिएक्शन आहे? कस काय? डबल बॉन्ड वर KMnO4 एक OH बनवतो का 2 OH बनवतो? 2 वेळेस सर. हा, मग तो डायोल आहे ना, हा थोडी डायोल आहे. आठवा डबलचा सिंगल, आणि ज्या ठिकाणी सिंगल आहे तिथं OH. ही कोणती रिएक्शन होती? कोणती? मर्क्युरेशन नाही सर. नाही ऑप्शन नाही. सी सर. ती मर्क्युरेशन आहे का? नाही सर. मग कोणती? फसवलं तिथं Bro. तुमचं त्यांनी. हायड्रोबोरिक. इथं कसं BH3 हायड्रोबोरेशन सर. हायड्रोबोरेशन आहे. असा रिएजंट असतो, पण त्यांनी काय केलं, याचा डबल केला. BH3 चा डबल काय होतो? B2H6. सॉल्व्हंट मेन्शन केलंच नाही त्यांनी. आणि अल्कलाईन म्हणजे काय? NaOH आणि H2O लिहिलाय. असं पण विचारू शकतात. सो ऑप्शन कोणता आला? सी. सी. देन पुढं 50. फिनॉल इज हिटेड विथ CaCl3. हे माहिती तुम्हाला. बोला रिएक्शन कोणती? रिएक्शन. ठीक आहे. ल्युकस रिएजंट कोणता असतो? ऑप्शन फर्स्ट. HCl and zinc chloride. येस, करेक्ट. सो आपले सगळे क्वेश्चन्स